मित्रांनो, सर्वांना सप्रेम जय भीम. बार्टी संचलित संबोधी स्पर्धा परीक्षा केंद्र औरंगाबाद आणि आपल्या संस्थेचे संचालक आदरणीय समाजभूषण भीमराव हत्ती आंबेरे सर यांच्या सहकार्यातून आपल्या सर्वांसाठी या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा जो डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा जे ऑनलाईन लेक्चर्स इथे आपल्या सर्वांसाठी उपलब्ध आहे, यामध्ये मी संदीप शेळके आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, नुकतीच एमपीएससीने राज्यसेवा परीक्षेची 13 सप्टेंबर 2020 ही तारीख घोषित केली. आता आजच्या आपल्या लेक्चरचं टायटल आहे 4 पिलर स्ट्रॅटर्जी. आता स्ट्रॅटर्जी म्हटलं तर आपल्या डोक्यामध्ये येतं की असं काहीतरी असेल की जेणेकरून मला या व्हिडिओमधून काहीतरी वेगळं मिळेल, म्हणजे ज्याला आपण असं म्हणूया काहीतरी मला एक असा वेगळा शॉर्टकट मिळेल. तर बघा, आता 13 सप्टेंबर 2020 आणि आज जर आपण बघितलं तर आजची दिनांक आहे 1 जुलै. म्हणजे साधारणतः हा 1 जुलै, त्यानंतर परत आपण असं इथे बघूया 31 जुलै हा एक महिना, त्याचप्रमाणे इकडे 1 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट हा 2 महिन्याचा कालावधी जर आपण इथे विचारात घेतला तर बघा, तर जवळपास हे 30 आणि हे 30-60 आणि हा वरचा एक दिवस, म्हणजे असे एकूण आपल्याला इथे 62 दिवस विचारात घेता येतील. परंतु आपण इथे आपल्या या स्ट्रॅटेजीसाठी फक्त याच्यातले 60 दिवस युटिलाइज करणार आहोत. मग आता तुमच्या डोक्यात एक प्रश्न आला असेल की पुढचे जे काही 13 दिवस आहे त्या 13 दिवसामध्ये काय करायचं नेमकं. तर त्या 13 दिवसामध्ये नेमकं काय करायचं त्यावर आपण नंतर विचार करू. सध्या आपण आपल्या स्ट्रॅटेजीसाठी इथे दिवस वापरणार आहोत फक्त 60 दिवस, ज्याला आपण म्हणूया 60 डेज. मग आता बघा, तुमच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न असतील की नेमकं मग या राज्यसेवेसाठी अभ्यासाला सुरुवात कशी करायची, किंवा काही जणांचा अभ्यास हा अगोदरपासून सुरू झालेलाही असेल, किंवा काही जणांच्या डोक्यामध्ये असेल की नेमकं आता कुठले पुस्तकं वाचायला घ्यायचे, किंवा नोट्स काढायच्या का पेपर सोडवायचे का. म्हणजे थोडक्यात या राज्यसेवे संदर्भात विविध प्रश्न आपल्या डोक्यामध्ये असू शकतात. आता काही विद्यार्थी सुरुवातीपासून या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये अभ्यास करत असतील, किंवा काही जणांनी थोडासा पॉज घेतला असेल, किंवा काही जणांना समजत नसेल की नेमकं सुरुवात कशी आणि कुठून करावी. बघा, आता अभ्यासाला सुरुवात करण्याआधी 2 गोष्टी सर्वात महत्वाच्या, त्या म्हणजे अशा की या परीक्षेसाठी लागणारा असणारा जो काही सिलेबस आहे, त्याला आपण अभ्यासक्रम म्हणूया, आणि जे काही प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्स आहे, हे 2 आपले टूल्स आहेत. एक आहे सिलेबस, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड, असा हा सगळा सिलेबस आपल्याला इथे अनालिसिस करायचा आहे. त्याचप्रमाणे मागील वर्षाचे 2012 ते 2019 या दरम्यान राज्यसेवा एमपीएससीचे जेवढे पण प्रिलिम्सचे पेपर असतील ते सुद्धा आपल्याला इथे अनालिसिस करायचे आहे. मग आता हे जर पेपर आपले अनालिसिस करून झाले असतील तर नेमकं काय करायचं आणि अभ्यासाला सुरुवात कशी करायची. तर बघा, सर्वात पहिली गोष्ट, या 60 दिवसामध्ये बघा कालावधी अतिशय कमी आहे जर आपण राज्यसेवेचा विचार केला, परंतु आपला या अगोदर सुद्धा काही अभ्यास झालेला आहे. एक साधारणतः जर आपण असं त्याला पर्सेंटेज मध्ये सांगायचं ठरलं तर साधारणतः एक 40 ते 50% दरम्यान आपण येऊन पोहोचलेलो आहोत. मग आता या 60 दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर सर्वात महत्वाचं म्हणजे जेवढं पण आपलं स्टडी मटेरियल आहे बघा, तर हे सगळं स्टडी मटेरियल, किंवा ज्याला आपण बुक्स म्हणूया, हे बुक्स आपल्याला सॉर्ट आउट करायचे आहेत, ज्याला आपण म्हणूया याची सॉर्टिंग करायची आहे, की या 60 दिवसामध्ये मी कुठले कुठले पुस्तकं वाचणार आहे. अशी सगळी प्रकारची पुस्तकं, मग ती सीसॅटची असो, मग ती जीएसची असो, आम्हाला ती अशी बाजूला काढून घ्यायची आहे. या स्ट्रॅटेजीमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग जो असेल, पहिला मुद्दा जो असेल, बुक शॉर्टलिस्टिंग, किंवा त्याला आपण काय म्हणूया सॉर्ट आउट करायचे आहे. आणि यात एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की या 60 दिवसामध्ये जे पण पुस्तकं तुम्ही सिलेक्ट करणार आहात तेच पुस्तकं या पूर्ण 60 दिवसामध्ये आम्हाला रीड करायची आहेत. असं होतं कामा नये
की एक 30 दिवस मी काय केलं, एक पुस्तक वाचतो आहे. समजा मी जर 30 दिवस एखादं पॉलिटीचा विचार केला, लक्ष्मीकांत वाचतो आहे, आणि पुढच्या 30 दिवसांनी मी काय केलं, परत एखादं रंजन कोळंबेचं पुस्तक, भारतीय संविधान किंवा पॉलिटीचं पुस्तक हातात घेतलं. असं चालणार नाही. हे सिलेक्शन यासाठी महत्वाचं आहे की या 60 दिवसामध्ये जी पण पुस्तकं आज आम्ही वाचायला घेणार आहोत, ही 60 दिवस हीच पुस्तकं आम्हाला शेवटपर्यंत परीक्षेला जाता, जोपर्यंत आम्ही त्या परीक्षेला जात आहोत तोपर्यंत ती सगळी प्रकारची पुस्तकं आम्हाला सोबत बाळगायची आहे. मग आता पहिला मुद्दा झाला, बुक आम्ही शॉर्टलिस्ट केले. त्यानंतर आणखी एक सर्वात महत्वाची गोष्ट ज्याला आपण म्हणूया ती म्हणजे रिव्हिजन. मग आता ही रिव्हिजन आम्हाला नेमकी कशाची करायची आहे, तर ही रिव्हिजन जी आहे बघा, आपल्याकडे संबोधी अकॅडमीमध्ये प्रत्येक विषयाचे जे काही तज्ज्ञ फॅकल्टी आहे, मग सीसॅट असेल, जीएस असेल, यांनी जे जे काही आपल्याला शिकवलं या दरम्यान, या अगोदर, तर ह्या सगळ्या नोट्स असतील किंवा जे पण काही पॉइंट्स असतील, या सगळ्या गोष्टींची आम्हाला इथे काय करायचे आहे, रिव्हिजन करायचे आहे. मग या रिव्हिजनसाठी आम्ही काय करणार आहोत, एक आठवडा असेल, आठवड्यातील 1 दिवस म्हणा किंवा 2 दिवस. बघा, रिव्हिजन या स्ट्रॅटेजीसाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आम्ही काय केलं, पहिली गोष्ट आम्ही एक केली की आम्ही पुस्तकं जी आहे शॉर्टलिस्ट केली, पुस्तकं बाजूला काढली की जी आम्हाला येत्या 60 दिवसामध्ये वाचायची आहेत. त्याच पद्धतीने आम्ही हे सुद्धा ठरवलं की जो पण सिलेबस आमचा इथे झाला आहे त्या संपूर्ण सिलेबसला आम्हाला काय करायचं आहे, रिवाइज करायचं आहे. मग आता हे 2 गोष्टी महत्वाच्या झाल्या की रिव्हिजनसाठी आम्ही जे काही स्टडी मटेरियल आहे ते पण वापरणार आहोत. मग आता अभ्यास नेमका करायचा कसा, नेमकं सुरुवात कशी करायची. येणाऱ्या 13 सप्टेंबर 2020 ला जी काही एमपीएससीने राज्यसेवा पूर्व परीक्षा डिक्लेअर केली की त्या दृष्टीने मग आता नेमकी तयारी कशी करायची. तर बघा, यासाठी आपण सुरुवातीलाच बघितलं, आपल्या आजच्या ऑनलाईन या व्हिडिओचा आपण टायटलच टाकलेला आहे 4 पिलर स्ट्रॅटेजी. आता बघा, तुमच्या डोक्यामध्ये येत असेल की बा 4 शब्द जो आहे, या 4 शब्दाला इथे आजच्या लेक्चरमध्ये खूप महत्व आहे की 4 म्हणजे 4 आणि पिलर म्हणजे जशी एखादी बिल्डिंग असते, एखादी इमारत असते, ती जी इमारत ज्या पद्धतीने त्या 4 खांबावर उभी असते, ते 4 खांब ज्या पद्धतीने महत्वाचे असतात, त्याच पद्धतीने आमचा सुद्धा येणाऱ्या 60 दिवसाचा जो काही जी काही स्ट्रॅटेजी आहे ती स्ट्रॅटेजी सुद्धा आमच्या या 4 खांबावर काय असेल, उभी असेल. तर आता आपण बघूया की स्ट्रॅटेजीला नेमकी सुरुवात ही कशा पद्धतीने करायची. मित्रांनो, आजच्या आपल्या लेक्चरमध्ये 4 पिलर स्ट्रॅटेजी आपण बघतो आहोत. त्यामध्ये आपण बघितलं सुरुवातीला की 1 जुलै ते 31 ऑगस्ट साधारणतः 62 दिवसाचा कालावधी आपल्याकडे आहे. उरलेले जे काही 13 दिवस आहेत त्यावर आपण थोडंसं सविस्तर बोलू नंतर, परंतु त्यातले फक्त आपण 60 दिवस इथे युटिलाइज करणार आहोत. 2 गोष्टी आपण बघितल्या. त्यातली पहिली गोष्ट आहे की बुक्स सॉर्टिंग. जो पण काही आपलं स्टडी मटेरियल आहे, भरपूर मोठी पुस्तकं आपल्याकडे आहे, भरपूर डाटा आहे, ऑनलाईन व्हिडिओ आहेत, काही नोट्स असतील, हे जे पण काही आहे हे सगळं तुम्हाला काय करायचं, एक प्रकारे प्रिसाइज करायचं आहे. का बरं प्रिसाइज करायचं, कारण येणारा हा जो कालावधी आहे, आजपासून 1 जुलैपासून येणारा जो 31 ऑगस्टचा हा जो काही कालावधी आहे, मर्यादित दिवस आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे पुस्तकाची संख्या किंवा नोट्स किंवा जे पण काही स्टडी मटेरियल आहे त्यामध्ये आपले काही ऑनलाईन व्हिडिओ देखील असू शकतात, हे सगळे आम्हाला काय करायचे आहे, प्रायोरिटीने याला प्रिसाइज करायचं आहे. त्यानंतर एक दुसरी गोष्ट महत्वाची ती म्हणजे आतापर्यंत या पूर्ण राज्यसेवेसाठी जो पण काही आमचा अभ्यास या अगोदर झालेला असेल त्याची आमच्याकडून काय झाली पाहिजे, रिव्हिजन झाली पाहिजे. मग आता आपण सुरुवात करूया की या स्ट्रॅटेजीमध्ये जर आपल्याला माहिती 2 पेपर आपल्याकडे आहे, जीएस फर्स्ट आहे आणि दुसरा पेपर आहे पेपर सेकंड किंवा ज्याला आपण म्हणतो सीसॅट. परंतु या स्ट्रॅटेजीमध्ये मी काय करतो, जो आपला सेकंड पेपर आहे तो त्याविषयी आपण थोडंसं अगोदर डिस्कस करूया, ज्याला आपण म्हणतो सीसॅट. आता का बरं मी सीसॅट घेतला, जर तसं पाहिलं तर जीएस विषयी आपण अगोदर डिस्कस केलं पाहिजे, परंतु चान्सेस किंवा ज्याला आपण स्ट्रॅटेजी म्हणतोय, स्ट्रॅटेजी काय राहू शकते की त्यातले जे काही म्हणजे जिंकण्याचे चान्सेस आम्हाला याच्यामधून वाढवायचे आहे. त्यासाठी आपण पहिला किंवा ज्याला आपण स्कोरिंग सब्जेक्ट म्हणूया तो मी अगोदर इथे डिस्कस करतो आहे, ज्याला आपण म्हणूया सीसॅट. आता हा आपला तसं जर आपण बघितलं तर हा आपला दुसरा पेपर आहे, पेपर सेकंड आहे, परंतु याला आपण अगोदर इथे डिस्कस करूया.
त्या अगोदर मी सांगू इच्छितो, आपल्या संबोधी अकॅडमीमध्ये हा विषय शिकवणारे तज्ज्ञ मार्गदर्शक आपल्याकडे उपलब्ध आहेत. प्राध्यापक बागुल सर आहेत, प्राध्यापक लोंढे सर आहे, हे सुद्धा तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतील. परंतु स्ट्रॅटेजीचा भाग आहे, त्यामुळे मी थोडंसं एक वेगळ्या पद्धतीने इथे याला आपल्या समोर इथे मांडतो आहे. बघा, मग आता सीसॅट जर आपण म्हटलं, पेपर सेकंड आहे आणि तो मुद्दाम आपण सुरुवातीला इथे डिस्कस करतो आहोत. आता हा जो पेपर आहे आपल्याला माहिती आहे, हा आहे एकूण 200 मार्काचा, 200 मार्क्स आहे आणि 80 क्वेश्चन्स, 80 प्रश्न आहे. 80 मल्टिप्लाय बाय 2.5 जर आपण केलं तर ते येतं 200. मग आता या सीसॅटचे जे 4 पिलर आहेत ते नेमके काय? ज्या पद्धतीने एखादी इमारत उभी राहते, त्या इमारतीला 4 आधारस्तंभ किंवा ज्याला आपण पिलर्स म्हणतो, त्याच पद्धतीने येणाऱ्या 60 दिवसामध्ये सुद्धा जर सीसॅट मध्ये आम्हाला स्कोरिंग करायची असेल, बघा आपण स्कोरिंगचा जर इथे विचार केला तर जो आपला शुअर किंवा जे चान्सेस आहे जिंकण्याचे, साधारणतः 120 ते 150 मार्क जर आपल्याला या सीसॅट मध्ये पडत असतील, बघा निश्चितच आपली पूर्व परीक्षा पास होण्याचे चान्सेस इथे वाढू शकतात. म्हणजे हा एक प्रकारे समाधानकारक स्कोर आपण इथे म्हणू शकतो. जर याच्या थोडंसं खाली जात असेल तर निश्चितच चिंता करण्याची गरज आहे. बघा, मग आता या सीसॅट मध्ये जे काही 4 पिलर, 4 जे काही याचे आधारस्तंभ आहेत, त्यातला मुद्दाम बघा मी ज्या क्रमाने घेतो आहे त्याच क्रमाने ते स्ट्रॅटेजीला आपण इथे विचारात घ्यायचा आहे. तो क्रम मी मुद्दाम जो आहे त्यासाठी मी पहिला जो काही पिलर निवडला, पहिला जो आधारस्तंभ निवडला तो आहे डीएम, ज्याला आपण म्हणतो डिसिजन मेकिंग. आता बरेचसे विद्यार्थी विचारतात किंवा सीसॅट साठी एखादं पुस्तक सांगा किंवा निर्णय क्षमता नावाचा जो काही प्रकार आहे यासाठी सुद्धा एखादं पुस्तक सांगा. बघा, आपल्याकडे कालावधी अतिशय कमी आहे, म्हणूनच तर मला अशी आवश्यकता वाटली हा व्हिडिओ बनवायची आणि मुद्दाम मी त्याला नाव दिलंय 4 पिलर स्ट्रॅटेजी. बघा, स्ट्रॅटेजी म्हणजे थोडंसं वेगळे हत्यार किंवा थोड्याशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने त्या गोष्टीला आम्हाला सामोरं जायचं असतं. बघा, मुद्दाम आपण काय केलं किंवा डिसिजन मेकिंग हा नावाचा पार्ट अगोदर घेतला. मग आता यासाठी काही पुस्तक पाहिजे का? तर मी म्हणतो पुस्तकाची गरज नाही. मग हा अभ्यास नेमका करायचा कुठून? पुस्तकाची गरज नाही, मग अभ्यास करायचा कुठून? तर बघा, आपल्याला माहिती आहे सीसॅट साठी आयोगाने म्हणजे 2012 ते साधारणतः 2019 या दरम्यान आयोगाचे एमपीएससीचे राज्यसेवेचे जे पण काही सीसॅट वर आधारित प्रश्न असतील, त्याच प्रश्नपत्रिकामधून आम्हाला ह्या डिसिजन मेकिंग नावाच्या घटकाचा काय करायचा आहे? अभ्यास करायचा आहे. एक साधारणतः 7-8 जरी आपण पेपर इथे विचारात घेतले, 8 जरी पेपर विचारात घेतले तर 8×45 म्हणजे जवळपास आयोगाच्या डोक्यातून किंवा आयोगाच्या वतीने 40 क्वेश्चन, 40 दर्जेदार प्रश्न आम्हाला आयोगाच्या वतीने मिळू शकतात. बघा, मी का बरं मुद्दाम इथं म्हणतोय आयोगाचे 40 प्रश्न, या 40 प्रश्नातून आयोगाच्या डोक्यात नेमकं काय चालू आहे, आयोगाला नेमकं कोणतं उत्तर अपेक्षित आहे, याचा अंदाज आम्ही व्यवस्थितरित्या इथे बांधू शकतो. म्हणून मी म्हणतोय की रेडीमेड बाजारामधून शेवटी आता बघा नंबर्स ऑफ बुक्स बाजारात आज उपलब्ध आहे आणि नंबर्स ऑफ बुक्स आहे, त्यामुळे आणखी कन्फ्युजन आमचं वाढतं आणि जे आयोगाला अपेक्षित आहे, ज्या पद्धतीने आयोगाला त्या अधिकाऱ्याचा अप्रोच चेक करायचा असतो, त्या उत्तरापासून थोडंसं आम्ही कदाचित डायव्हर्ट होऊ शकतो. म्हणून माझा भर आहे आयोगाचे स्टँडर्ड दर्जेदार असे क्वेश्चन तुम्ही इथे अभ्यासायचे आहे. मग आपले चान्सेस जर 5 प्रश्न आपण पकडले या 80 प्रश्नामध्ये तर 12.5 मार्क जवळपास इथे आमचे फिक्स झालेच पाहिजे. बघा, स्ट्रॅटेजीचा सगळ्यात महत्वाचा सीसॅट मधला पहिला पिलर, ज्याला आपण नाव दिलंय डिसिजन मेकिंग. आता त्याच पद्धतीने सीसॅट मध्ये जो दुसरा पिलर आहे, दुसरा महत्वाचा पिलर आहे, बघा इकडे त्याला मी मार्क करतो, ज्याला आपण म्हणतो आरसी. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, कॉम्प्रिहेंड करणे, टू अंडरस्टँड, समजून घेणे. आयोगाला नेमकं त्या पॅरेग्राफ मध्ये किंवा ज्याला आपण परिच्छेद म्हणतो किंवा त्याला आपण उतारे म्हणतो. बघा, मग आता अजून एक महत्वाची गोष्ट, साधारणतः बऱ्याचशा वेळेस असं सुद्धा होतं की सीसॅट पेपरची जी काही साईज आहे ती थोडीशी बल्की राहते, खूप मोठा पेपर वाटतो. हातात ज्यावेळेस आपण घेतो असं वाटतं की जवळपास 48, 50, 54 जे पण काही पानं आहेत त्याच्या संख्येवरून असं वाटतं की खूप मोठा पेपर आहे. एक गोष्ट लक्षात घ्या,
इथे हा पेपर इंग्लिशमध्ये पण आहे आणि तिकडे आपल्या मराठीमध्ये सुद्धा आहे. दोन्ही लँग्वेजमध्ये हा पेपर असल्या कारणाने काय झालं, त्याची साईज जी काही आहे त्यामुळे पानं जे काही आहे ती वाढली, त्यामुळे तसा आपण बर्डन घेता कामा नये. मग आता हा जो आरसी नावाचा भाग आहे सीसॅट मध्ये, जर आपल्याला यश देणारा आणखी 2 नंबरचा पिलर जर कुठला असेल तर तो आहे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. बघा मित्रांनो, जर इथं प्रश्नांची संख्या आपण इथे विचारात घेतली तर साधारणतः ती प्रश्नाची संख्या जी काही आहे जवळपास आपण जर बघितलं, जसं इकडे 5 क्वेश्चन आहे, इकडे जर बघितलं आपण हे झाले होते आपले 5 क्वेश्चन आणि त्याला 2.5 ने आपण मल्टिप्लाय केलं होतं, हे झाले 12.5 मार्क. त्याच पद्धतीने जवळपास म्हणजे इंग्लिश आणि मराठी मधले दोन्ही जर कॉम्प्रिहेन्शन आपण इथे विचारात घेतलं तर जवळपास 50 क्वेश्चन्स, साधारणतः 50 प्रश्न तुम्हाला या रीडिंग कॉम्प्रिहेन्शनवर आधारित इथे मिळू शकतात. मग आता हे 50चे 50 सोडवायचे का, किंवा हे 50चे 50 माझे बरोबर येतील का? तर नक्कीच मित्रांनो, हे असं एवढी 100% ॲक्युरसी आमची इथे येऊ नाही शकत. मग माझं असं म्हणणं आहे किंवा या स्ट्रॅटर्जीमध्ये आज आपल्याला इथे असं अपेक्षित आहे की किमान या 50 मधून जर माझे 40 क्वेश्चन जरी ॲक्युरेट आले तरी माझे चान्सेस, पास होण्याचे चान्सेस किंवा या सीसॅटच्या पेपरमध्ये स्कोरिंग करायचे चान्सेस इथे वाढू शकतात. आता बघा, आता या रीडिंग कॉम्प्रिहेन्शन मध्ये बरेच जण आणखी यावर सुद्धा आणखी विचारतात की मग रीडिंग कॉम्प्रिहेन्शन साठी एखादं पुस्तक सांगा, किंवा मग रीडिंग कॉम्प्रिहेन्शनची तयारी नेमकी कशी करायची. मी भरपूर पॅरेग्राफ सोडवतो, बरेच जण असंही म्हणतात मी 2 पॅरेग्राफ सोडवतो, 4 सोडवतो, विशेषतः वेळ लावूनही सोडवतो, पण माझे ॲक्युरसी मात्र काही तेवढी येत नाही. बघा यामध्ये मी असं म्हणतो, जर यामध्ये थोडंसं आपली ॲक्युरसी जर वाढवायची असेल तर आता वेळ आपल्याकडे कमी आहे, त्यामुळे बाजारातून एखाद्या पुस्तकाच्या मागे लागण्यापेक्षा आयोगाचेच आतापर्यंत जेवढे पण काही रीडिंग कॉम्प्रिहेन्शनवर आधारित पॅरेग्राफ आले आहेत, जर साधारणतः आपण 10 पॅरेग्राफ धरले, या एका पेपरमध्ये जर 10 धरले, मागच्या आपण 5 पेपर जरी इथे विचारात घेतले याची प्रॅक्टिससाठी, तर या 5 पेपरमधून साधारणतः 10 पॅरेग्राफ 50 आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न इथे बघायला मिळू शकतात, किंवा वेगवेगळे पॅरेग्राफ जरी आपण आपल्या सोयीने घेतले तरी आपल्याला इथे याचा प्रॅक्टिस किंवा सराव होऊ शकते. आता एक सर्वात महत्वाची गोष्ट बघा, परीक्षेमध्ये काय होतं, हा पेपर सोडवत असताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी, बघा आपलं सिलेक्शन चुकतं. ज्यावेळेस पेपर आपल्या हातामध्ये पडतो त्यावेळेस आपण काय करतो, ज्या क्रमाने आयोगाने हा पेपर डिझाईन केलाय त्याच क्रमाने आपण काय करतो, ते पॅरेग्राफ सोडवतो. तसं न करता एका 2 ते 3 मिनिटांमध्ये, 4 मिनिटांमध्ये आपण काय केलं पाहिजे की या 10 पॅरेग्राफ मधून माझ्यासाठी सोपे पॅरेग्राफ, किंवा ज्याला आपण म्हणूया 1 लाइनर, किंवा जे शॉर्ट असतील, ज्याचे प्रश्न कमी, ज्याची लेंथ कमी राहू शकते, असे काही पॅरेग्राफ, किंवा जे मला समजा उदाहरणार्थ माझा आर्ट बॅकग्राऊंड आहे आणि मी काही सायन्स अँड टेक्नॉलॉजीवर आधारित असे पॅरेग्राफ सोडवायला घेतला आधी, तर मग यामुळे काय होऊ शकतं, माझा जो काही कॉन्फिडन्स आहे त्या पेपरमधला तो काय होऊ शकतो, तो कमी होऊ शकतो. मग कॉन्फिडन्स जर कमी झाला तर निश्चितच आमचा जो काही परफॉर्मन्स असेल तोही काय होईल, तो खराब होईल. त्यामुळे जी ॲक्युरसी आहे किंवा जो आमचा स्कोर आहे त्या पेपरमधला तो डळमळीत होऊ शकतो. म्हणजे सगळं काही येत असून, चांगल्या प्रकारचं पोटेन्शियल असून सुद्धा काही मुलांचा रिझल्ट येत नाही. तर छोट्या मिस्टेक्स किंवा चुका त्या अनावधानाने तिथे आमच्याकडून घडतात. बघा, तर मग याचा सराव जर आम्हाला करायचा असेल तर आयोगाचेच दर्जेदार आजपर्यंत आलेले जेवढे पण आयोगाचे जे काही उतारे असतील, परिच्छेद असतील, हेच आम्ही या कालावधीमध्ये घ्यायचे. तर बघा 2-4 सोडून चालणार नाही, किमान 50 वेगवेगळ्या प्रकारचे पॅरेग्राफ आमच्याकडून या 60 दिवसामध्ये काय झाले पाहिजे, सोडवणं झाले पाहिजे. आणि हे पॅरेग्राफ सोडताना सुद्धा काय केलं पाहिजे की ज्यावेळेस या अगोदर जर मी पेपर दिलेला असेल, या अगोदर जर माझा अटेम्प्ट झालेला असेल, तर काय झालं असेल की बऱ्याचशा वेळेस माझा आन्सर मी मार्क केलं होतं 3. मग आपण थोडासा विचार केला पाहिजे की अरे माझं स्वतःचा आन्सर जर 3 होतं, आयोगानं का बरं याला 4 दिलं. बघा, म्हणजे याचा अभ्यास करण्यासाठी तुमची विचारसरणी किंवा आपल्या स्वतःचा माइंडसेट थोडासा बाजूला ठेवून आयोगाच्या डोक्यामध्ये काय आहे, एमपीएससीला नेमकं काय अपेक्षित होतं, त्या धर्तीवर जाऊन, त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन, म्हणजे एमपीएससीची डिमांड काय होती या प्रश्नासंदर्भात, त्या लेखकाचं काय मत होतं, त्याला काय अपेक्षित होतं, त्या दृष्टीने आपला इथे उद्देश आहे की
तो जो त्याच्या डोक्यात जे काही उत्तर होतं त्या पद्धतीने आम्हाला आमची विचारसरणी या 50 प्रश्नांमधून घडवायची आहे. त्यामुळे या पूर्ण सीसॅट मध्ये सेकंड जो काही पिलर आहे ज्याला आपण रीडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणतो, तर बघा 40 प्रश्न. मग 40ला जर आपण 2.5 मल्टिप्लाय केलं ते 80 आणि ते वरचे समजा 100 मार्काची इथे आपल्याकडून काय होते, तयारी होते. बघा इथं खूप सर्वात मोठे चान्सेस जर कुठे वाढत असतील या सीसॅट मध्ये तर तो आहे आरसी. बघा हा जो क्रम आहे, हा जो पॅटर्न आहे, मी अशाच पद्धतीने घेतो आहे की ज्या पद्धतीने आपल्या 13 सप्टेंबरला आपली जी काही राज्यसेवा आहे 13 सप्टेंबरला त्या परीक्षेमध्ये ज्या पद्धतीने आम्ही पेपर सोडवणार आहोत, मुद्दाम त्याला नाव दिलं स्ट्रॅटर्जी, त्याच पद्धतीने अगोदर आपण इथे काय घेणार आहोत, पेपर सोडवताना सुद्धा अगोदर आपण डिसिजन मेकिंगच घेणार आहोत. त्यानंतर आपण रीडिंग कॉम्प्रिहेन्शनकडे येणार आहोत. आता इथे एक प्रश्न निर्माण होतो परत, काही मुलांचं असं म्हणणं होतं की पेपर सोडवताना मग अगोदर रिझनिंग आणि मॅथवाला पार्ट अगोदर घ्यायचा का. तर बघा आता हे डिपेंड करतं त्या व्यक्तीवर. जर एखाद्याचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे किंवा एखाद्याचा खूप चांगला कॉन्फिडन्स आहे, त्याचं मॅथ बऱ्यापैकी आहे, रिझनिंग त्याला खूप चांगल्यापैकी येतं, तर कदाचित तो निवडू शकतो तो पार्ट अगोदर. पण एक ऍव्हरेजली जर आपण इथे विचार केला तर काय केलं पाहिजे, रीडिंग कॉम्प्रिहेन्शनच 13 सप्टेंबरला येणाऱ्या परीक्षेमध्ये अगोदर आम्ही सोडवायला घेतलं पाहिजे. त्यातही सर्वात महत्वाचं म्हणजे सिलेक्शन, निवड. जर आमचं हे सिलेक्शन चुकत असेल, बघा जर निवड चुकून एखादा टफ वाला जो काही टेक्नॉलॉजी असेल किंवा असा एखादा क्लिष्ट एखादा पॅराग्राफ जर आमच्या हाती आला किंवा तो जर सोडवायला घेतला तर निश्चितच काय होऊ शकतं, कॉन्फिडन्स आमचा कमी होऊ शकतो. मग आता सिलेक्शन सर्वात महत्वाचं. राहिला प्रश्न की आयोगाचे आतापर्यंत आलेले सगळे पॅरेग्राफ बघा रेडीमेड पुस्तकामधून किंवा दुसरे सरावासाठी जे काही परिच्छेद आज पुस्तकामध्ये बाजारामध्ये उपलब्ध आहे, काय होऊ शकतं, आयोगाच्या विचारसरणीमध्ये आणि त्या पुस्तकातली जे काही लेखक आहे किंवा त्या पुस्तकाचा जो कोणी ऑथर आहे त्या दोघांच्या विचारसरणीमध्ये थोडीशी तफावत येऊ शकते. म्हणून आपला उद्देश आहे, कारण आपल्याकडे कालावधी मात्र कमी आहे. ऍक्टिव्ह जो काही डेज आहे आपले ऍक्टिव्ह की ज्यामध्ये आपण खऱ्या अर्थाने क्रियाशील राहू, असे आपल्याकडे फक्त 60 डेज आहेत. मुद्दाम ही जी स्ट्रॅटर्जी आहे फक्त आपण इथे फॉलो करायची आहे 60 डेज आजपासून. मग आपण आयोगाचेच पॅरेग्राफ घेणार, आयोगाच्याच पॅरेग्राफचा आपण इथे सराव करणार. 1 2 3 4 5 पॅरेग्राफ सोडून चालणार नाही. जेवढे पण पॅरेग्राफ आले किंवा जर याच्यापेक्षा थोडंसं अजून ऍडव्हान्स करता आलं तर 1-2 दिवसाला 3 दिवसाला एक पेपर, एक सीसॅटचा पेपर आपण टाइम लावून सोडवायला घेऊ शकतो या स्ट्रॅटर्जी मध्ये. आता बघा पहिला पिलर बघितला आपण निर्णय क्षमता, डिसिजन मेकिंग. दुसरा जो काही पिलर आहे तो आहे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आणि याला आयोगाचीच आपल्याला प्रॅक्टिस पाहिजे. आणि जो तिसरा पिलर आहे तो म्हणजे ज्याला आपण म्हणूया रिझनिंग अँड ऍप्टिट्यूड, थर्ड पिलर. मग आता हा रिझनिंग आणि ऍप्टिट्यूड वाला जो काही पोर्शन आहे, मग याची तयारी काय करायची, कुठून करायची, याची बाजारात नेमके कुठले पुस्तकं आहे. बघा आपल्याकडे तज्ञ जे काही फॅकल्टी आहे वेळोवेळी किंवा तुम्ही त्यांचंही मार्गदर्शन घेऊ शकता. परंतु आता असं एखादं पुस्तक म्हणा किंवा एखादा असं काही रेडीमेड घेऊन वाचणं, त्याचा सराव करणं आपल्याला थोडंसं कठीण जाऊ शकतं. पण तरी सुद्धा यात मी असं म्हणतो, आतापर्यंत आयोगाचे जेवढे पण क्वेश्चन्स या घटकावर आलेत, रिझनिंग असेल, ऍप्टिट्यूड आहे, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड असेल, फॉर एक्झाम्पल जसं परम्युटेशन कॉम्बिनेशन असेल, एखाद्याला अवघड जात असेल, किंवा सिटिंग अरेंजमेंट असेल, किंवा एक 4-5 पर्सन असतात ते वेगवेगळे रंगाचे कपडे घालतात, वेगवेगळ्या कारने जातात, असे काही प्रॉब्लेम जर आपल्याला टफ जात असतील, मग याला काय करायचं, आयोगाचे आलेले सगळे प्रॉब्लेम्स तेच आपण इथे अभ्यासाला घ्यायचे आहेत. मग त्यावर तुम्ही जर याच्यात कॉन्फिडन्स वाढवायचा असेल, बघा हे 50 प्रश्न, हे 5 प्रश्न उरले, किती प्रश्न, 25 प्रश्न साधारणतः आपले येऊ शकतात इकडे या रिझनिंग आणि ऍप्टिट्यूड वाल्या सेक्शनवर. मग यामध्ये जर एखादा टॉपिक आपण घेतला, मग जसं आताच सांगितलं परम्युटेशन आहे, सिटिंग अरेंजमेंट आहे, त्याच पद्धतीने वेगवेगळे रिझनिंगचे काही कुटप्रश्न असू शकतात, काही डायग्राम्स असतील. जर याच्यामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की या 25 मधले मला सुद्धा एक 15-16 बीट माझे आले पाहिजे किंवा 20 बीट आले पाहिजे, बघा तर एक सेक्शन तुम्ही निवडायचा आणि त्याचे किमान 50 प्रश्न तुम्ही प्रॅक्टिस म्हणून सॉल्व्ह करायचे. सर्वात महत्वाचं कुठला एक सेक्शन घ्यायचा की जो तुम्हाला अवघड वाटत असेल किंवा ज्यामध्ये थोडं कॉन्फिडन्स कमी असेल, 50 क्वेश्चन तुम्ही काय करायचे इथे सॉल्व्ह करायचे. बघा
5 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून 10 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून कॉन्फिडन्स लेवल आमची इथे वाढू नाही शकत. त्यामुळे संबंधित घटकाचे आपण काय करायचे, किमान 50 प्रॉब्लेम घ्यायचे. मग जेणेकरून काय होईल की त्या सेक्शन मधला आपला कॉन्फिडन्स काय होईल, बिल्डअप होईल, आत्मविश्वास वाढेल. बघा, ही परीक्षा अभ्यासाचीच नाही, तर ही परीक्षा आपली आत्मविश्वासाच्या जोरावर सुद्धा मी इथे ही परीक्षा या येणाऱ्या कालावधीमध्ये पूर्ण यामध्ये यशस्वी होऊ शकतो. बघा, 3 पिलर महत्वाचे इथे डिस्कस केले. निर्णय क्षमता, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, आयोगाच्याच पेपरमधून याची आम्हाला तयारी करायची आहे आणि एक एक सेक्शन घेऊन त्यामधले नंबर्स ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करून यातला कॉन्फिडन्स वाढवायचा आहे. हे 3 सेक्शन झाले, 3 पिलर्स झाले. चौथा पिलर कुठला, जर आपण 4 पिलर म्हटलो होतो, सीसॅट मध्ये जो काही 4th पिलर असणार आहे तो आहे प्रॅक्टिस, सराव. मग आता हा सराव नेमका कसा करायचा, मग सराव कशाचा करायचा, जर सीसॅटचा आपण विचार करतो आहोत तर सराव म्हणजे हाच डिसिजन मेकिंग आहे, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आहे, रिझनिंग अँड ऍप्टिट्यूड आहे. मग याचा सराव जर करायचा असेल तर आयोगाच्याच पेपरला आपण वेळ लावून एक फिक्स टाइम फ्रेम मध्ये की हा एवढा एवढा सेक्शन किंवा एवढे क्वेश्चन किंवा एक पॅरेग्राफ, जर संपूर्ण पेपर सोडवणं जर टफ जात असेल, एक पूर्ण 2 तासाचा पेपर सोडवणं जर थोडंसं सुरुवातीला जमत नसेल, तर आपण यासाठी काय करू शकतो की एक पॅरेग्राफ निवडून तो एक जो काही पॅरेग्राफ आहे माझ्याकडून किती मिनिटांमध्ये तो पॅरेग्राफ इथे पूर्ण होतो. मग एक पॅरेग्राफ झाला, मग एका पॅरेग्राफला साधारणतः मला 5 मिनिटं किंवा 7 मिनिटं लागत असतील. जर समजा 8 मिनिटं लागत असतील, काही जणांच्या बाबतीत असंही घडू शकतं, एखाद्याला 10 मिनिटंही लागू शकतात. मग त्याने काय करायचं की जर पहिल्या पॅरेग्राफला जर त्याला जास्त वेळ लागतो आहे, त्याने काय करायचं, दुसऱ्या पॅरेग्राफसाठी कमी वेळ कसा लागल याचा विचार करायचा. म्हणजे हे अशी प्रॅक्टिस झाली पाहिजे. म्हणजे थोडक्यात एक लक्षात घ्या, आपली जी काही लढाई आहे या सीसॅटला जर आपल्याला स्कोर करायचा आहे, सीसॅट मध्ये जर आम्हाला जिंकायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, तर आमची लढाई आहे अगेन्स्ट टाइम, बॅटल अगेन्स्ट टाइम मी असं म्हणतो याला. म्हणजे अभ्यासापेक्षा म्हणून आपण याला काय केलं, याला 4 पिलरच्या माध्यमातून सीसॅटचा इथे काय केलं आपण, इथे त्याला अनालिसिस केलं किंवा त्या 4 पिलरवर कशा पद्धतीने मला माझा सेफ जो काही स्कोर असेल, ज्याला आपण म्हणूया 120-150 या दरम्यान माझा कसा सेफ स्कोर येऊ शकतो. बघा, जर समजा तुमच्यापैकी एखाद्याने असं केलं की 4 पिलर आपण इथे डिस्कस केले, तर एखादा असं म्हणू शकतो की नाही, मी काय करणार, फक्त मी रिझनिंग किंवा ऍप्टिट्यूड हा जो पार्ट आहे मला चांगलं येतं रिझनिंग, मला ऍप्टिट्यूडचे चांगले प्रॉब्लेम येतात, मी याचाच जास्त दिवसभर मी हेच करत बसतो. एक लक्षात घ्या, बघा स्ट्रॅटर्जी नेमकं कशाला म्हणतात, तुम्हाला परीक्षा पास करायची आहे, ही परीक्षा जी आहे आपल्याला पास व्हायचं आहे. मग पास व्हायचं असेल तर त्या पद्धतीनेच आम्हाला आमचा जो काही अप्रोच आहे त्या परीक्षेकडे बघायचा ठेवावा लागेल. बघा, याला मार्क आहे, याचे क्वेश्चन्स आहे 25 आणि जास्त क्वेश्चन वाला पार्ट आहे जे 50 प्रश्न आहेत, तो म्हणजेच रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. म्हणून आपण हा सिक्वेन्स जो काही आहे डिझाईन केला, याचा क्रम सुद्धा याच पद्धतीने ठेवण्याचं कारण काय की स्ट्रॅटर्जी आहे म्हणजेच यशस्वी झालो पाहिजे आपण. तर अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण बघितलं या 4 पिलर स्ट्रॅटर्जी मध्ये फक्त जो आपला पेपर सेकंड आहे, ज्याला आपण म्हणतो सीसॅट, या सीसॅटचे हे 4 आधार स्तंभ